जेव्हा कधी मटण समोर येतं ना, तेव्हा मला एकच गाणं आठवतं. खाताना दुखती दाढ सजनी रसा रसा वाढ. चला मंडळी, मटण रसाची रेसिपी सुरू करूयात. मटण स्वच्छ धुवून वरून मीठ, हळद आणि कोथिंबीर चोळून ठेवूयात आणि अळणी रस्स्याची तयारी करूयात. तुमच्याकडे अळणी रस्स्याला काय म्हणतात? आमच्या इथे अळणी रस्सा म्हणतात. कमेंटमध्ये सांगा बरं का मला. एका टोपात मी तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये कांदा, हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. छान लाल भाजून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं भाजते ते. भाजून झालं की वरून मटण जे मगाशी मॅरिनेट करायला आपण एका बाजूला ठेवलेलं ते टाकायचं आणि गरम पाणी मी एका टोपात बाजूला करायला ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता गॅसच्या पलीकडच्या साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर ते गरम पाणी थोडं थोडं टाकायचं. तुम्ही बघताय मी थोडं थोडं पाणी करून टाकते. आता काय करायचं की एक खुलगट प्लेट आहे ती त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि गरम पाणी त्याच्यावरती टाकून ठेवायचं. म्हणजे गरम पाणी हे कोमटच राहतं, त्याच्यासाठी सेपरेट गॅस आपल्याला चालू करून ठेवावा लागत नाही. जसं मटण शिजेल तसं थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकत राहायचं. मटण शिजलं एक 15 ते 20 मिनिटात 20 मिनिटात मटण शिजतं. मटण शिजलेलं आपल्याला कळतं किंवा एक घास खाऊन बघायचं की शिजलंय का ते. आपलं मटण इथं शिजत आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. पहिलं तुम्ही काय करता, व्हिडिओ शेवटपर्यंत बघता आणि लाईकच करत नाहीत. लाईक केल्यामुळे मला पैसे मिळत नाहीत ना तुम्हाला पैसे मिळतात. फक्त मला मोटिवेशन मिळतं की व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि तुम्हाला ते व्हिडिओ आवडतायत. मटण छान असं शिजलं आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूयात. एका तव्यामध्ये कांदा, आलं, लसूण छान असं लाल होईपर्यंत भाजून घेऊयात. भाजताना थोडं थोडं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला अंदाज येईलच की किती तेल टाकायचंय ते. तुम्ही लोक लॉंग व्हिडिओ असो किंवा शॉर्ट व्हिडिओ असो, दोन्ही व्हिडिओंना खूप छान प्रतिसाद देता, छान प्रेम देता, त्यासाठी धन्यवाद. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला लाईक केला असेल तर बाजूला असलेलं सबस्क्राईबचं बटनही प्रेस करा. म्हणजे माझ्या चॅनलवर येणारे फूडशी रिलेटेड, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, DIY, मेकअपचे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळणार आहेत. शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा फुल फॉर्ममध्ये दोन्ही पाहायला मिळणार आहेत. तुमच्याशी बोलत बोलत कांदा, आलं, लसूण छान भाजून झाला आहे. एका प्लेटमध्ये मिक्सरवर बारीक केलेलं खोबरं घेतलं आहे. मी काय करते, आठवड्याला लागणारं खोबरं हे एकदमच आणून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवते. म्हणजे ऐन टायमिंगला खोबरं चिरावं किंवा कुटावं काही लागत नाही, डायरेक्ट टाकलं की झालं. तुम्हाला पण ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही आठवड्याचं खोबरं एकदमच बारीक करून ठेवू शकता. मसाला छान भाजला आहे. आता मिक्सरला बारीक करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय मसाला थंड थोडा झाला आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यात घेतेय आणि बारीक करते. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली वरून मी. भांड मिक्सरचं जरा छोटं आहे त्याच्यामुळे एका टायमिंगला सगळा मसाला बसणार नाही, त्याच्यामुळे 2 वेळा बारीक करून घेतेय मी. भाजलेला मसाला पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. पूर्ण मसाला वाटून झाला आहे. आता तवा गरमच होता त्याच्यामुळे मी त्याच्यातच तेल टाकलं आणि आपला काळा मसाला असतो तो भाजून घेतलाय. अळणी पाणी आहे. अळणी पाण्याचा टोप तुम्हाला बाजूला दिसतोय तो मी ठेवला आहे. बारीक गॅसवरती तेल गरम केल्यामुळे काळा मसाला हा करपलेला नाहीये. काळं तिखट टाकलंय मी, बघू शकताय तुम्ही. आणि मग हा मसाला टाकतेय आणि छान असं परतून घेतेय. मसाल्याला त्याचं तेल सुटलं की आपण काय करणार आहे, हा मसाला आहे असा अळणी पाण्याच्या रस्स्याच्या टोपामध्ये टाकणार आहोत. आपण मराठी माणसं आहोत त्याच्यामुळे एकही गोष्ट वाया जाऊन द्यायची नाही हे आपल्याला लहानपणापासूनच शिकवलेलं असतं. त्याच्यामुळे त्या प्लेटमध्ये सुद्धा पाणी टाकून मी ते मसाल्याच्या तव्यामध्ये टाकलं आहे. थोडंसं झाकण ठेवून मसाला छान असा भाजून घ्यायचा, म्हणजे टेस्ट जरा वेगळीच लागते. तुम्ही करू शकता एकदा. मसाला छान असा भाजला की मी पलीकडच्या अळणी टोप हा या साईडला घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी मसाला डायरेक्ट अळणी पाण्यात सोडणार आहे. अळणी पाण्याचा कलर हा लगेच किती चेंज होतोय हे तुम्हाला दिसेलच. आणि परत गॅसवरती थोडी एक उकळी येऊन द्यायची. झाला आपला मटण रस्सा तयार झाला आहे. कलर किती चेंज दिसतोय बघा एकदा. कोथिंबीर टाकूयात वरून आपण.
मस्त असा मटन रस्सा खाण्यासाठी तयार झाला आहे. तुम्ही बघू शकताय. आता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की रविवारी कोणाकोणाच्या घरी मटन रस्स्याचा बेत असतो ते. चला, आपला रस्सा तयार झालेला आहे. मी सर्व करते आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, बाय बाय.